नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर। तर नुकताच तुम्ही व्हॉट्सअप म्हणा, टेलिग्राम ग्रुपला म्हणा, एक असा GR पाहिला असेल ज्याच्यामध्ये 7/7/26 म्हणजे उद्या दिनांक 7 जुलै 2026 वार मंगळवारची एक्झाम जी काही आहे महाराष्ट्र म्हणजे जेवढे काही युनिव्हर्सिटीचे एक्झाम पोस्टपोन झाले असं GR तुम्ही पाहिला असेल। आता याच्या मागे तुम्हाला बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहे, खरंच उद्याची एक्झाम पोस्टपोन झाली आहे का नाही आम्हाला काही कळत नाही। कारण उद्याचा जे काही BMS चे विद्यार्थी होते त्यांचा संहिता अध्ययन 2 चा उद्याचा पेपर होता। बरेच विद्यार्थी कन्फ्यूज मध्ये आहे की उद्याचा पेपर सर खरंच कॅन्सल झालाय का नंतर होणार आहे का, पोस्टपोन झालाय का, नेमकं सर काय झालंय काय चाललंय तर आम्हाला काही कळणार नाही। याच्यावरती व्हिडिओ बनवतो, यासाठी आपण आजचा व्हिडिओ स्पेशली या विद्यार्थ्याकरिता आणलाय की खरी सत्यता काय आहे, उद्याचा पेपर खरंच पोस्टपोन झालाय का नाही। तर त्यासाठी आता व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा जी की आपली महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणजे आपली MUHS, तर MUHS नी त्यांच्या ऑफिशियल साईटवरती MUHS ची ऑफिशियल साईट तुम्ही गुगल वरती जाऊन सर्च करू शकता, त्याच्यावरती तुम्हाला एक ऑफिशियल GR वगैरे पाहायला मिळेल, जसं की मी स्क्रीनवरती तुम्हाला बघू शकता तुम्ही। तर हा ऑफिशियल GR MUHS ने त्यांच्या ऑफिशियल साईट वरती अपलोड केलाय। त्याच्यामध्ये ते असं म्हणताय की महाराष्ट्राच्या विविध पार्ट्स मध्ये जसं की मुंबई म्हणा, कोकण म्हणा, आणखी दुसरे जे काही भाग आहे तर त्यामध्ये खूप मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ज्याच्यामुळे काय होत आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या सेंटर पर्यंत पोहोचण्यासाठी अडचण येते आणि त्यांचे ते पेपर पर्यंत म्हणजे पेपर आहे तर पेपरला ते पोहोचू शकत नाही। तर याच कारणामुळे काय केलंय जे आपले महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणजे MUHS ने काय केलंय की जो की उद्याचा पेपर होता जो 7/7/26 म्हणजे 7 जुलै 2026 चा पेपर वार मंगळवारचा जो काही पेपर असेल, जेवढे काही युनिव्हर्सिटी म्हटलेत ऑल युनिव्हर्सिटीला नोटीस दिली की जेवढे काही युनिव्हर्सिटी वगैरे आहे तर त्यांनी उद्याचा पेपर 7/7/26 चा 7 जुलै 2026 चा पेपर वार मंगळवारचा तर तो पेपर तुम्ही काय करायचा पोस्टपोन वगैरे करायचं सांगितलंय। कारण की तेच झालं की सगळ्याला आता महाराष्ट्रभर पूर्ण मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामध्ये मुंबई झालं, कोकण झालं आणि महाराष्ट्राचे विविध जेवढे काही पार्ट्स आहे तर त्यामध्ये काय पाऊस सुरू असल्यामुळे विद्यार्थी पोहोचू शकत नाही। तर अशा प्रकारे जेवढे काही महाराष्ट्रामध्ये जेवढे काही युनिव्हर्सिटी त्यांना ही नोटीस गेलेली आहे आणि उद्याचा पेपर खरंच काय झालं की पोस्टपोन वगैरे झालाय। आता काही विद्यार्थी म्हणजे सर पोस्टपोन झालाय म्हणजे कॅन्सल झालाय का, तर नाही, उद्याचा पेपर पोस्टपोन झाला म्हणजे कॅन्सल झाला नाही। तुमचा जो पेपर आहे तो नंतर घेण्यात येणार आहे, म्हणजे तुमचा जो काही अदर्स पेपर आहे ज्या त्या शेड्यूललाच होणार आहे, पण उद्याचा जो काही 7 तारखेचा पेपर होता तो नंतर तुम्हाला आणखी तसं काही त्यांनी ऑफिशियल सांगितलं नाही कधी घेणार आहे काय नाही, पण मे बी तुमचा जो काही शेवट पेपर होतील तर शेवटी तुम्हाला पेपर काय देतील, हा जो काही पेपर असेल उद्याचा तर शेवटला तुमचा हा पेपर होईल। बाकीचे पेपर जे असतील ते वेळेनुसार त्या डेटला जे काही डेट ऑफिशियल आले त्या डेटला बाकीचे पेपर सुद्धा होतीलच, सगळे पेपर होणारच आहे तुमचे। त्यामुळे तुम्हाला सगळ्या पेपरचा जे काही असतील पुढचे त्याचा फर्दर अभ्यास वगैरे करायचा आहे। आणखी असं काही सांगितलं नाही, फक्त नोटीस मध्ये असं आलं की पेपर आपला पोस्टपोन वगैरे झालाय आणि तो कधी घेणार आहे तो मे बी तसं म्हणता आपल्या शक्यता लावता येईल की हा पेपर जो असेल तुमच्या सगळ्या पेपर नंतर हा पेपर तुमचा असू शकतो। तर अशा प्रकारे तुमचे आता पुढचे पेपर वेळेनुसार होणार आहे, त्यामुळे सगळ्यांना चांगला अभ्यास करायचा आहे, कोणीही पॅनिक व्हायचं नाही। आणि ही पेपर तुमचा आजचा म्हणजे उद्याचा पेपर जो आहे तो पोस्टपोन झालेला आहे। ऑफिशियल साईटवरती हा GR तुम्ही वाचू शकतात, बघू शकता। हा GR आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपवरती अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात किंवा MUHS च्या ऑफिशियल साईटवरती तुम्ही जाऊन सुद्धा हा GR डाउनलोड करून वाचू शकता। तर समजलं, अशा प्रकारे आजचा टोटल हा व्हिडिओ होता। विद्यार्थ्याला समजला असेल उद्याचा पेपर खरंच पोस्टपोन झालेला आहे, तर त्यामुळे तुम्ही कोणी आता सगळ्यांचा मनातला डाऊट क्लिअर झाला असेल, त्यामुळे आता सगळ्यांनी अभ्यासाला लागायचे। त्यामुळे आता वाटून नाही घ्यायचे की आता हा पेपर पोस्टपोन झाला म्हणजे पुढचे पेपर सुद्धा आता पाऊस सुरू आहे पोस्टपोन होते, तर असं होत नसतं। एखादा दुसरा पेपर पोस्टपोन होत असतो, बाकीचे पेपर वेळेनुसार होत असतात। त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास राहून द्यायचा आहे, चांगला अभ्यास वगैरे करायचा आहे आणि सगळ्याला आपले चांगले विषय चांगल्या मार्कनी ऑल क्लिअर होऊन पास व्हायचे। समजलं, तर सगळ्यांना विश यू ऑल द बेस्ट। भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।